मात्र कुणाला विकत देऊ नये, मात्र कुणाला उसनं वाढू नये, आपल्या खळ्यावरचं मात्र आपणच खावं, मात्र्यामध्ये लक्ष्मी असते, हे जे आजीने शिकवलेलं होतं ती तशीच परंपरा पुढे चालत आलेली आहे आणि ती आता आम्ही आपसुकच आमच्या पण अंगात आलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मात्र म्हणजे काय, तर मात्र म्हणजे हे असतं, खळ्यावरचं जे खाली धान्य पडलेलं असतं ना ते गोळा करून त्याच्यातले खडे माती काटक्या सगळं गोळा करून निवडून जे खाली उरेल ते आपण खायचं असतं, त्याला म्हणतात मात्र. त्याच्यातून धान्य निवडून स्वच्छ करून मग ते आपल्याला घरी वापरायला ठेवायचं. तर ह्या आजीने शिकवलेलं, आजीच्या आधी कोणी तिला शिकवलेलं होतं माहीत नाही, पण हे आमच्या आजीपासूनची परंपरा चालत आलेली. आमच्या गावाकडे प्रत्येकजण या परंपरेचं पालन करतो. हे मात्र आपल्यालाच असतं. तसं हे आमचं उडदाचं मात्र, आणि चांगले उडीद विकायला दिले आणि हे शिल्लक राहिलेले उडीद घरी ठेवलेत उन्हाळ्याच्या वाळवण्यासाठी. उन्हाळ्यात याच उडदाची डाळ बनवायची आणि याचे पापड बनवायचे. कसं आहे, आता छान स्वच्छ करून ठेवले की मग त्याला किडा मुंगी लागत नाही. स्वच्छ करून असे वाळवून ठेवायचे मस्त डब्यात भरून आणि त्याला राख चोळून ठेवायची, मग त्याला किडा मुंगी काहीच होत नाही बघा. हॅलो मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर चालत चालत माझ्या शेतातलं भुईमुगाचा वेल उपटून बघितला. शेंगा किती आल्यात त्याला काय नाही, थोडे थोडे शेंगा आल्यात. जाऊ द्या, कधी होईल सक्सेस काय माहित नाही मी शेती करायला. तर आज आपण आलो आहे शेतामध्ये. आपल्या शेतामध्ये आज काय काम होतं माहितीये का? आज मजूर आले होते, माणसं आली होती कामाला आणि हे काम केले आज शेतात. हे शेतातली मका सगळी तोडून टाकली. उद्या मुरघास बनवायचे. शेंगा आताशी खायला यायला लागले ते. अजून कुठं कुठं कवळे कवळे अंडे आहेत ह्या शेंगांना. तरी याला काढायला अजून महिना एक टाइम जाईल. आणि ही मका उद्या घरी न्यायची. आणखी एक खालची ताल आहे, खालचं वावर, त्याच्यातली पण मका काढायची आपल्याला. 2-3 दिवस झाले मजूर बघत होतो आम्ही, माणसंच भेटत नव्हती कामाला. आज माझ्या माहेरातून माणसं आली कामाला. 2 जण आली होती, सगळी काढून झाली आज मका. खूप गवत होतं ह्या रानामध्ये. असं वाटायचं होईल की नाही काय माहिती आजच्या दिवसात काढायची, पण पोरांनी मेहनत घेऊन सगळं काढलं. गवत जास्त होतं त्यामुळे वेळ गेला. मुरघासामध्ये गवत चालत नाही ना. तर या मकेचा आपल्याला मुरघास करायचा आहे. जनावरांसाठीच ही मका केलेली होती. पिशवी काय आणून पेरलेली नव्हती. आपली गावरान मका सगळी टाकली होती. पण बरा रिझल्ट होता, म्हणून आमचा चालला होता विचार की आपण याचं पीक घेऊया. पण परत विचार केला की कशाला आपण जनावरांसाठी केलं तर जनावरांनाच घालूया. मुरघासाने दुधाला पण फायदा होईल गुरांच्या. तर तुम्ही म्हणत असाल आत्ता घरी होती, आत्ता इकडे शेतात आली. तर मजूर सुटून गेलेत म्हणून सांगितल्यावर मला दमच निघला नाही, म्हणून मी आली शेतामध्ये. तर चला आता जाते घरी. उद्या ह्या शेतातली मका काढायची. पोरं बघून गेलेत जाताना, आता बोललेत उद्या लवकरच होऊन जाईल हे. आणि त्या शेतातली मका तर आम्ही तिकडची ही जी मका आहे ना, ही रोज उपटून घालतोय. काय म्हणत गेले काय माहिती. ह्या शेतातली मका आहे ना, रोज उपटून घालतोय गुरांना आता सध्याला. तर उद्या ही मका होऊन जाईल आणि बघूया उद्या संध्याकाळीच. बहुतेक बोलतायत पोरं की उद्या संध्याकाळीच मुरघास बनवून घेऊया. तर बघूया आता कसं करतील काय करतील माहित नाही. ही बाजूबाजूने थोडी बुटकी दिसते बरं का, पलीकडे हाय जरा उंच. चालतंय जनावरांना घालायला, त्याला काय होत नाही. 1-2 बोत भरले, 3-3 क्विंटलचे, 3-3 टनाचे तरी पण बस झाले. हो ना.
वैरणीचे एवढे हाल काढले ना आम्ही वर्षभर. आमच्या शेतात गेल्या वर्षी काही एवढं उगवलं नव्हतं बरोबर, आणि आम्हाला कडबा कमी निघला होता. तर एवढे हाल झाले आमचे वैरणीचे. आम्ही विकत वैरण घातली वर्षभर गुरांना, पण एक जनावर विकलं नाही आम्ही. चला तर आता जाऊया घरी. अंगणात लावलेली कोरफड आज कामी आली. याची मी तोडलेलीच पानं घेतलीत, कारण पोरींनी आधी याच्या आधी काढून नेलेलीत ना पानं. मग ती जास्त वरून त्यांनी कापून घेतली होती पानं, मग ती कशाला वाया घालवायची म्हणून मी ही तोडलेलीच पानं घेतलीत. ती मध्ये छान फुटलेले आहे ना, ते तोडायला नको वाटतंय. फ्रेश अशी कोरफड आहे घरची. इथे मी असा कोरफडीतला सगळा गर काढून घेतलेला आहे आणि तो चमच्याने हलवून असा एकजीव करून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर. तर याचं मी काय बनवत आहे, याचं मी बनवत आहे स्क्रबर चेहऱ्याला लावण्यासाठी. कोरफडीचा गर काढून घ्यायचा आणि त्याच्यात घरातली आपली साखर टाकायची. तर याचा काय उपयोग होतो ते पुढे तुम्हाला सांगेलच. हे अशा पद्धतीने झालेलं आहे. तर हा कोरफडीचा गर लावायचा आहे मला इथं चेहऱ्यावर. त्याचं कारण लावण्याचं म्हणजे असं की माझे स्किन थोडी ऑइली आहे आणि शेतातली कामं करायला गेली ना, सलग आठवडाभर शेतात कामं केली मी की माझ्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स मोठे दिसायला लागतात आणि धूळ मातीमुळे माझ्या चेहऱ्यावर मुरमं यायला सुरुवात होते लगेच. तर त्यासाठी मी हे मध्ये आधी लावत असते चेहऱ्याला. पण हे आठवड्यातून 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून 2 वेळा असं लावायला पाहिजे, पण मला ते जमत नाही कामामुळे. तर जसा वेळ भेटेल तसं मी लावत असते. हे लावण्याआधी चेहरा छान धुवून काढायचा आहे स्वच्छ. तुम्ही फेसवॉशने धुवा किंवा साबणाने धुवा. तर छान असा चेहरा धुवून काढलेला आहे. आणि हे स्क्रबर, ते साखर जी असते ना, ते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कमी करण्याचं काम करते. ते स्क्रबरचं काम करते. ते असं घासून लावलं ना की ते आपल्या चेहऱ्यावर असे काळे दाणे आलेले असतात किंवा पांढरे दाणे आलेले असतात, ते सगळे निघून जातात साखरेमुळे. तसं तर तुम्ही याला बिना साखरेचं पण यूज करू शकता, पण त्याचं कारण असं की ती माती बसते ना जास्त चेहऱ्यावर शेतातली कामं करताना, आणि मी जास्त चेहरा बांधत नाही, त्यामुळे मी साखर टाकलेली त्याच्यात, जेणेकरून चेहऱ्यावरची जी काही घाण धूळ बसलेली असेल ती निघून जाते याच्या मदतीने. तर हे लावायचं कसं, हे असं चेहऱ्याला सगळीकडून लावून घेतलं ना, छान घासून घ्यायचं. 10 मिनिट अशीच मसाज करत राहायचं आहे आपल्याला याची. आणि नंतर चेहरा 15 मिनिटांनी पूर्ण सुकून द्यायचा आहे. तो कोरफडीचा गर जो आहे तो सगळा आपल्या चेहऱ्यावर सुकायला हवा. तो गर सुकल्यानंतर परत एकदा पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून काढायचा आहे. हा, पण नंतर साबण वगैरे काही लावायचं नाही, कोणतंही केमिकल यूज करायचं नाही चेहऱ्याला. फक्त पाण्याने, थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून काढायचा. हे असं 2 वेळा ट्राय केलं ना की चेहऱ्यामध्ये छान फरक येतो. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने रिझल्ट दाखवते, भेटू नंतर. फरक येतो चेहऱ्यावर. कोरफड लावण्याआधीचा आणि कोरफड लावल्यानंतरचा चेहरा. हे असं आठवड्याने एक केलं ना, पण मला एवढा वेळ भेटत नाही की मी हे करावं सारखं. मी माझे सतत शेतात जाणं झालं की मग लगेच माझी त्वचा खराब होते. मग मी त्याच्यासाठी हे करत असते मध्ये आधी, महिन्यातून एकदा कधीतरी, जसा वेळ मिळेल मला तसं. या तुम्ही मध्ये.
पेरू. तर आज आलेलं आहे आम्हाला अमेझॉन वरून पार्सल. आणि मागवलेलं पार्सल आहे हे, म्हणजे मी मागवलेले माझ्या चुलत जाऊबाईंसाठी मागवलेले. हे माझ्यासाठी आहे, हे चुलत जाऊबाईसाठीच आहे आणि हे पण चुलत जाऊबाईसाठी. तर हे मागवण्याचं कारण, पहिल्यांदाच आम्ही ऑनलाईन शॉपिंग केली. मिशो ऍप डाउनलोड केला होता आणि त्याच्यात बघितलं काय घ्यावं. तर गौराई येणार आहेत आता, त्याच्यासाठी डेकोरेशनचं सामान घेतलं होतं मी. आणि मी माझ्या चुलत जाऊबाईला दाखवलं. हे एक आलं होतं आणि हे पार्सल आलेलं होतं. मी तिला दाखवलं तर तिला पण ते आवडलं. डेकोरेशनसाठीच घेतलेलं आहे हे आम्ही. आणि मग तिने पण मागवलेलं आहे. तर तिने काय काय मागवले आणि मी हे माझ्यासाठी आणि हे चुलत जाऊबाईसाठी. आपण बघूया काय आलंय ते. तर मी या मागवल्या होत्या फुलांच्या माळा. बघूया आपण थोडे मोठे होते. ओहो, पिशवी उडीच टाकली. चाकू दे. बरे म्हणजे जेवढे आपण गौराई उभी करणार तेवढी ते मागं बरोबर पुरेल, है ना. पाच आली. किती नाही ठीक आहे. हे आले 280 रुपयाचे, 290 रुपयाचे. नाही 263 रुपयाचे. हा हे बघा, हे एक पार्सल आम्ही मागवलेले. हे जास्त हिरवं दिसतंय ना ग त्याच्यापेक्षा. म्हणजे नाही सेमच दिसतंय हे बघा. हे बघा, हे तिन्ही पण दाखवायचं. हे मी हे मागवलं म्हणून तिने हे मागवलं 2 गौराईच्या डेकोरेशन साठी. छान आहे ना. तर हे आम्हाला कितीला पडलेलं आहे? 141 रुपयाला एक पीस. 141 रुपयाला पडलेलं आहे आम्हाला. हे 2 कलर मागवलेले मी फुलांचे. इतके माहित काय? हा, मी ह्या 5 आली, ह्या 5 आले. कितीला हे 263 रुपयाचे. बरे ना. मला वाटलं फक्त तेवढंच आहे. नाही, 2 कलर मागवले होते मी. म्हणजे 2 कलर होते त्याच्यात, मग दोन्ही हे केलं मी, ऑर्डर केलं. खरं तर आम्ही कधीच ऑनलाईन शॉपिंग केलेली नाही. आज पहिल्यांदा आम्ही ऑनलाईन शॉपिंग केलेली. म्हणजे मला असं समोर जाऊन खरेदी करण्यात जास्त विश्वास वाटतो. पण एवढ्या मुली मागवतात तर आपण पण बघायला काय हरकत आहे. म्हटलं एकदा चला ट्राय करून बघूया. तर मला वाटतं बरं पडलंय हे. तरी मी एकदा बघेल मार्केटमध्ये फिरून की मार्केटमध्ये स्वस्त भेटतंय की हे स्वस्त भेटलं. हा, लाइटिंग द्यायची. काय झालंय ह्याच्यात? लहान मोठं आलंय ग. ही एकच उंचीचं नाही आलं. थोडं 1-2 फुलांचा गॅप काढला. गॅप आहे ना. म्हणजे कसं असं नाही.
आत्ताच्या आत्ता कशात जोडायचं मिक्सरच्या बोर्डात लावतो का थांब इकडं बोलून जा ना सगळ्यांना कसं आपल्याला साठवून पाहिजे थांबा आपण लागून इथं लावायला लागेल त्या बल्बला हो एवढी लाईटिंग लावून द्या की जरा हा लावा ना हो जरा त्याच्यात मला 4 पाखरं आले असते तर मला तुमच्यापेक्षा लई जास्त आनंद झाला बाईच्यातलं घेऊ का हो देते का सगळे शेमे रान का तुमच्या पाखराचं पंख आमचं पिवळे आणि तुमचं गुलाबी होतं पिवळे ह्याच्यावर उठून दिसतील ए म्हणे 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 मांजरवरती मांजरवर सोडून बाहेर जाताना तिथे चालू केले का असतं हा तिथं बटन असतं ते तिथलं बटन दाब म्हणे लागली हवा का एवढी कधी समजली नाही लागलीच नाही अजून हे तर असंच पॅक करून ठेवते म्हणजे कायम राहील आहे की नाही हे बॉक्स माझा मी एक ह्याच्यात टाकते माझा बघा घरात शेर उला हे बघा माझं पार्सल पॅक हे बाईचं बाईने तुमच्याकडे ही पण मी माझी नाही हा ह्यातच कायम ठेवायचं हे गेलं तरी चालेल पण ह्याच्यात ठेवायचं हा चालती का तर आम्ही जी लाइटिंग मागवलेली होती ना ती इथं चालू नाही झाली आम्ही घरात पेटवून बघितली तर ही बघा बल्ब बंद करू का इथला तर आम्हाला जे पार्सल आलेले ते पैसा वसूल आहे खूप छान प्रकारचं पार्सल आलेलं आहे आम्ही बुक करताना आम्ही घाबरत होतो की काय माहित कसलं येईल चांगलं येईल का नाही येईल पण छान आलेलं आहे पार्सल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र